जर मी तुम्हाला सांगितलं की जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये उतरला होता आणि आज त्याची संपत्ती लाखो कोटी रुपयांची आहे, तर तुम्हाला विश्वास बसेल का? आज आपण जाणून घेणार आहोत वॉरन बफेट यांची सुरुवात, जिथून एक सामान्य मुलाचा असामान्य असा प्रवास सुरू झाला. नमस्कार, मी डॉक्टर शैलेश पाटील. आज आपण बचत मंत्रामध्ये जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफेट यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. वॉरन बफेट यांचा जन्म 1930 साली अमेरिकेत झाला. वॉरन बफेट यांच्या लहानपणीच्या सवयी, उद्योगशील वृत्ती आणि केलेल्या गोष्टी या त्यांच्या यशाच्या पाया ठरल्या. वॉरन बफेट यांनी 6व्या वर्षी पहिला बिझनेस सुरू केला. वय फक्त 6 वर्ष असताना बफेट यांनी किराणा दुकानातून कोका कोलाचे 6 बॉटल्स विकत घेतले आणि त्या विकल्या. त्याचबरोबर च्युइंगम ही विकले. यातून ते थोड्या पैशात जास्त कमाई कशी करायची हे शिकले. प्रॉफिट ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात अनुभवली आणि नफा म्हणजे काय हे त्यांना लहानपणीच कळालं. यामुळे त्यांना छोट्या प्रमाणात पण नियमित कमाई मिळू लागली. त्यांनी पॉपकॉर्न, शेंगदाणे असा विक्रीचा व्यवसाय केला आणि त्याचा विस्तार केला, ज्यामध्ये त्यांनी सिनेमा हॉल बाहेरही स्टॉल लावला. या व्यवसायातून त्यांना वर्षाला सुमारे $120 कमाई झाली, जी त्या लहान काळात लहान मुलांसाठी मोठी कमाई होती. वयाच्या 7व्या वर्षी गुंतवणूक विषयक पुस्तके वाचायला सुरुवात केली. 1000 Ways to Make $1000 हे पुस्तक त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी वाचले. लहान वयातच त्यांना समजलं की पैसा कमवायचा म्हणजे विचार वेगळा हवा. स्वतःहून संधी शोधायची त्यांची सवय असल्यामुळे त्यांनी 11व्या वर्षी म्हणजे 1942 मध्ये वडिलांच्या ब्रोकर मार्फत पहिल्यांदा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली. $38 प्रति शेअर्स या दराने त्यांनी सिटी सर्व्हिसेस प्रेफर्ड या कंपनीचे 3 शेअर्स विकत घेतले. त्या शेअरची $45 पर्यंत वाढ झाली, परंतु शेअरची किंमत $40 पर्यंत घसरल्यावर घाबरून त्यांनी ते लगेचच विकले. यामध्ये त्यांना $5 नफा झाला. विक्रीनंतर सिटी सर्व्हिसेस प्रेफर्डची किंमत $200 पर्यंत गेली. त्यामुळे बफेट यांना धीर धरण्याचा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा पहिला धडा मिळाला. हा अनुभव त्यांच्या गुंतवणूक धोरणाचा पाया ठरला. यातून त्यांना समजले की गुंतवणुकीत संयम खूप महत्वाचा आहे. पैसा स्वतः काम करतो हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं. या व्यतिरिक्त त्यांनी लहानपणीच वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय, मॅगझिन सबस्क्रिप्शन, वापरलेले गोल्फ बॉल्स विकणे, स्वतःचा पिनबॉल मशीन तयार करण्याचा व्यवसाय असे छोटे छोटे व्यवसाय केले. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी पहिला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आणि त्यामध्ये स्वतःच्या बायसिकलचा खर्च बिझनेस एक्सपेन्स म्हणून दाखवला. यातून ते पैसा कमवणे आणि तो कायदेशीररित्या कसा वाचवायचा या दोन्ही गोष्टी शिकल्या. वॉरन बफेट यांनी वयाच्या 14व्या वर्षी वर्तमानपत्र विकून मिळालेल्या पैशातून एक शेत विकत घेतले आणि ती जमीन शेती करण्यासाठी भाड्याने दिली. यातून दरमहा उत्पन्न मिळू लागले. यातून समजते की वॉरन बफेट यांना पॅसिव्ह इन्कमचे महत्त्व लवकरच समजले आणि पैशाला स्वतःसाठी काम करायला लावले. वॉरन बफेट यांना गणित आणि आकड्यांची विलक्षण आवड होती. त्यामुळे त्यांना आकडे पटकन लक्षात ठेवणे सोपे जात होते. कंपन्यांचे नफे, शेअरच्या किमती पाठ असणे हे त्यांना सहज जमत असे. ते कॅल्क्युलेटर शिवाय हिशोब करत. ही सवय पुढे त्यांना गुंतवणुकीत फार उपयोगी पडली. लहानपणापासूनच त्यांचे खर्चावर पूर्ण नियंत्रण होते. गरज आणि हौस यात ते फरक करत. त्यांनी शो ऑफवर नाही तर व्हॅल्यूवर लक्ष केंद्रित केले. वॉरन बफेट आपणाला काय शिकवतात? लहान वयात पैशाची किंमत समजावून घ्या. पैसे कमवायला वय अडथळा नाही. पैसा सवयीने कमवला जातो. संयम आणि शिस्त याचा संगम म्हणजे संपत्ती. शो ऑफ नाही तर व्हॅल्यू महत्वाची आहे. दीर्घकालीन विचार करा आणि ज्ञानात गुंतवणूक करा. वयाच्या 6व्या वर्षी बिझनेस, 11व्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक, 13व्या वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे. कॉलेजला जाण्याआधीच बिझनेस, शेअर्स आणि पॅसिव्ह इन्कम शिकलेला मुलगा म्हणजे वॉरन बफेट. वॉरन बफेट यांची कॉलेज लाईफमधील जर्नी आपण पुढील भागात पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आमच्या बचत मंत्रा चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.